हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईंनो आज व्हिडिओ आलेला आहे आणि हा सुद्धा व्हिडिओ मी जवळजवळ मागच्या 8-15 दिवसात शूट केलेला, पण एडिट केला नव्हता आणि टाकलेलाच नव्हता। पण खूप ताईंच्या कमेंट्स येतात आणि मलाही माझी काळजी आहे, तुमच्या कमेंट जरी आल्या येतातच त्याचं तर आहेच, पण मला सुद्धा माझ्या चॅनलची खूप काळजी वाटायला लागली आता, कारण इतका मोठा गॅप मी घेते पण असं आत्ता चांगलं ग्रोथ होतं चॅनल आणि अचानक माझा एवढा मोठा गॅप झाला तर म्हटलं नाही पुन्हा आपल्याला त्याच्यावर वर्क सुरूच केलं पाहिजे। त्याशिवाय म्हणजे एवढं कष्टानं ते चॅनल इथंपर्यंत आलेलं आहे जवळजवळ, तर ते आता परत रिटर्न जाईल नको म्हणून रेग्युलर मी खरंच टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण किती व्ह्यूज आले काय आलं त्याच्यापेक्षा माझं चॅनल कसं आहे ते मला खूप म्हणजे मी ते तिथंपर्यंत कसं पोहोचवलं आहे मलाच माहिती। आणि मग बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या तर म्हटलं चला, तर जेव्हा मागच्या 15-8 दिवसात जो पाऊस पडत होता ना तेव्हा मी हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, पण घरात इतके पाहुणे इकडं जा तिकडं जा हे ते त्याच्यामुळे मला कोणतंच हे करता आलं नव्हतं। आणि बऱ्याच गोष्टी घडामोडी ह्याच्यात घडल्या, म्हणजे तुम्ही पाहिलंच मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या बहिणीचा मुलगा आलेला, तोही सुट्टीला राहिला। नंतर तेजस आता सुट्टीला गेलेला आहे, माझी बहीण आली, बहिणीची सगळी फॅमिली आलेली एक दिवसासाठी म्हणजे माझ्याकडे, ते सगळे येऊन गेले। नंतर मी सुद्धा आत्ता जस्ट कालच माहेरून आले आणि हा व्हिडिओ एडिट केला आणि तुमच्याशी पाठवते। म्हणजे मी आणखीन दुसऱ्यांदा ह्यावेळेस माहेरी गेलेली, तर तेजस पण आता आजोळी राहिलेला आहे, त्याच्यामुळे उद्यापासून जे आहे व्हिडिओ येतील त्याच्यात काही तेजस तुम्हाला दिसणार नाही। थोडे 4-5 दिवस आई म्हटली त्याला राहू दे, कारण झालं जून महिना सुरू होईल उद्यापासून आणि तेजसची मी काहीही तयारी केलेली नाही, कुठलंच काही आवरलेलं नाही। त्याची अजून बॅगसुद्धा मी तो आल्यापासून ओपन केलेली नाही, कारण आधी करायचं म्हटलं तर म्हटलं जाऊ दे गडबड नको लगेच नंतर करावं, तर पावसाने पाहिलं तुम्ही जो गोंधळ घातलाय ना पावसाने त्याच्यामुळे तेजसची बॅग अनपॅकच केली नाही। आता पुन्हा अनपॅक करून वाळवून कपडे त्याची इस्त्री करून सगळं त्याचं सामान वगैरे व्यवस्थित भरून परत पॅकिंग करायची आहे त्याची बॅग, आणि आता मोठं काम आहे म्हणून मी काल लगेचच माहेरहून आले, अगदी 2-3 दिवसच राहिले आणि लगेचच आले कारण मला ही पुढची कामं होती। तर पाऊस बघा कसला, जसं की म्हटलं हा मागच्या आठवड्यातला व्हिडिओ आहे, दिवसातून किती वेळा दारातलं पाणी काढलं आणि कपड्यांचं तर काय बोलायलाच नको, इतकी कपडे ना अगदी मशीनमधले सुद्धा कपडे सुकत नव्हते एवढं हे झालेलं। तर अशा पद्धतीनं चाललेलं आहे काम आणि सगळं रुटीन म्हणजे हे झालेलं आहे, निवांत फिरून खाऊन पिऊन माहेरी सगळं हिंडून झालेलं आहे। आता रेग्युलर व्हिडिओ टाकेल त्यात आणि आपल्या महाराष्ट्रात घडलेली ती एक चुकीची घटना किंवा वाईट क्रूर जे आहे वैष्णवी कसपटे, त्याच्यामुळे एक कसं झालेलं ना असं कधी कधी होतं बघा, म्हणजे आपण काही गोष्टी ह्याच्यात चाललेलं असतं आणि असं काहीतरी कानावर येतं किंवा काय मुलींच्या बाबतीत किंवा एखाद्या लेडीजच्या बाबतीत झालं तर ते जरा जास्तच होतं, म्हणून ते आपल्या महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते सगळं दूषित झालेलं त्या ह्याच्यामुळे खरंच झालेलं बघा। सगळ्यांच्या घरात तेच, सगळ्यांच्या मनात तेच की काही वडिलांनी कमी केली, काही हे केलं की असं म्हणजे हे झालं असं केलं पुढच्या व्यक्तीने, तर ते एक असं निगेटिव्ह येतं कारण मी ओव्हर थिंकिंग करायची मला सवय, मग मला ते ओव्हर थिंकिंगमध्ये मी आपल्याला सुद्धा आता मुली आहेत तर त्यांचं कसं असं तसं सगळं मनात विचार येतं, म्हणून म्हटलं की मन दूषित आणि बाहेरचं वातावरण दूषित, मग बाहेरचं वातावरण दूषित मन दूषित म्हटलं की असं होणारच, काही सुचत नाही असं झालेलं, ते मन सुन्नच होतं, म्हणजे सगळ्यांचंच असणार आहे असं कोणाभरही घडू नये। आणि मुलींनी सुद्धा खरंच स्ट्रॉंग राहावं, आपल्या आईवडिलांकडं काय किती अपेक्षा ठेवाव्या काय करावं हे ज्याची त्यानं ठरवलं पाहिजे। आणि आईवडिलांनी सुद्धा आता सगळेजण म्हणतात त्यात आईवडिलांची चुकी ना आहे, पण मला त्यात आईवडिलांची कुठंच चुकी वाटत नाही। गरीबातला गरीब जरी तिथं बाप असताना आणि मुलीचा संसार वाचवायचा असतं तर त्याने सुद्धा तेच केलं असतं, सगळं हाय नाही ते विकून ते मुलीला दिलंच असतं, बाप तसाच असतो की दिलंच असतं। आता हे सोडा पैसेवाले होते म्हणून ते त्यांचं असं झालं की बापानं मुलीला आणायला पाहिजे होतं, असं कुठं जगात आईबाप बघितलेत का की म्हणजे अशा भावनेनं नाही की मुलीनं माझ्या त्रास सहन करू दे किंवा तिला होऊ दे, नको मोडायला, नको वाईट व्हायला, नको हे चालू करायला, म्हणून आई वडील ते तशा ह्याच्यात राहतात की नको कुठं काहीतरी कॉम्प्रोमाइज थोडीशी करून मुलीचा संसार, अशी काही आहेत की मुलीचा संसार नीट व्हावा म्हणून ते देत राहतात। जसं की मी म्हटलं गरीबातले गरीब जरी तिथे आईबाप असते ना तरी त्यांनी काही ना 1 लाखाचे अर्धा लाख तरी तिथे दिलेच असते मुलीचा संसार वाचवायला, पण ठीक आहे मुलीवरही आता घाणेरडे आरोप झाले, मुलीच्या फॅमिलीवर पण झाले, ते एक दुसराच म्हणजे किती ना सगळ्या गोष्टी अशा हे आहेत काय माहिती, आणखी आतल्या गोष्टी आतच माहीत असतात, पण असं असं होऊ नये हीच देवाचरणी प्रार्थना। त्याच्यामुळे ते कसं झालं ना माइंड असं एकदम हे झालं, म्हणजे बघा की असं कशात मन लागत नव्हतं काही सुद्धा करण्यात, असं सतत ते डोक्यात विचार की कोण चुकलं असेल ह्याच्यात, मुलगी चुकली,
आई वडील तिचे चुकले का ते समोरचे इतके क्रूर होते की एवढी नाजूक एवढी छान मुलगी त्यांना इतकं देत असून पण त्यांचं मन समाधान झालं नाही. मग काय माहिती कशा वृत्तीची माणसं समाजात आहेत हे समजलं. आणि मग त्याच्यामुळं काय होतं ते सगळं डिस्टर्ब होतं असं ऐकून करून. बघा तुम्ही होतं माझं तर होतं, जसं की म्हटलं मला ओव्हर थिंकिंगचा जास्त हे आहे ना, म्हणून मला ते असं होतं की विचार करून करून की आपल्याला पण मुलेत एक थोडंसं भीती नाही वाटत, पण एक असतं ना डोक्यात येतं आई म्हटल्यानंतर ते त्यात तो एक मागचा 8-15 दिवस गेले तुम्ही सगळेजण आता न्यूजवरती बघताय. खूप वाईट झाली ती एक गोष्ट, तशी होऊ नये. आणि मग नंतर हे पाहुणे हे सगळं मी माहेरी गेली. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते मी कुठं बाहेर गेली ना कोण कम्फर्टेबल असतं अनकम्फर्टेबल होतं कॅमेरा वगैरे असं कोणाला माझ्यामुळं हे नको म्हणून मी कधीच बाहेर गेले पाहुण्यांमध्ये गेले तर कॅमेरा ऑन करत नाही आणि व्हिडिओ करत नाही. जर पुढून माणूस म्हणलं हा मी कम्फर्टेबल आहे चालेल तरच मी घेते, नाही तर मी मनानं असं कधीच येते त्याला अनकम्फर्टेबल होईल मी कॅमेरा लावल्यानंतर आणि ते त्याचं हे असं म्हणजे जसं राहायचं आहे त्याला तसं ते राहू शकत नाही, तर मग मला नाही आवडत ते. म्हणून मी कधीच असं हे करत नाही. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी ऑदर काहीच दाखवत नाही तुम्हाला. तुम्ही माझी कामं बघा, मला कोणतीही तुम्ही रेसिपी सांगा, ती रेसिपी मला म्हणजे ती रेसिपी मला येत नसेल ना तर मी ती शोधून काढून बनवून प्रॅक्टिस करून तुमच्याशी शेअर करेन. पण इतर गोष्टी मी जास्त शेअर करत बसत नाही. चला असो, बरंच तुमच्याशी गप्पा मारल्या व्हिडिओ येत राहतील. जसे की म्हटलं आजपासून तर मला इतकं काम आहे ना, मला तेजसची सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. सामान तेजसचं आता आणलेलं आहे. तेजसला म्हणजे 15 जूनला सोडायचं झालं, म्हणजे 15 दिवस खरं तर ॲक्च्युली आजपासून राहिलेले आहेत. 15 दिवसात मला सगळी त्याची तयारी करायची आहे आणि ती होईल. आता तो इथं नाही ना तर माझी मी सगळं त्याचं बॅग पॅकिंग वगैरे करून सगळं ठीकठाक होऊन जाईल. अशा पद्धतीने मग व्हिडिओ आता येत राहतील. आज काही रेसिपी वगैरे नाही, जसं की म्हटलं हाच व्हिडिओ मी खूप दिवस झाला शूट केलेला, तो आज गावावरून आल्यानंतर एडिट केला आणि तुमच्याशी हे करते. तर ह्यावेळेस ना आता हा व्हिडिओ मी एडिट करते. या व्हिडिओमध्ये माझ्या बहिणीचा पण मुलगा होता, तर ती दोघं तेजस आणि ते बाहेर कुठं तर गेलेले होते. तोपर्यंत ही सगळी कामं केली आणि जोपर्यंत सुट्टी चालली आहे ना तोपर्यंत माझ्या कामांना असा 1:30 वगैरे वाजत होता आणि इतके पदार्थ बनवले पण एकही रेसिपी मला तुमच्याशी शेअर करता आली नाही. नुसतं खायचं चाललेलं, कारण पाऊस पडत होता. हे खा ते खा असंच सगळं गेलं आणि छान सुट्टी. खरं तर गडबड होतीच, मागं आहेच गडबड, पण ह्या वेळेची सुट्टी जरा छान एन्जॉय झाली. कारण तेजस मेच्या महिन्यात इथं होता. मागचे 2 वर्ष सलग त्याची स्कूल ना ते CBSE प्रमाणेच त्यांची भरती कशी मेमध्ये पण त्यांना स्कूल असती तशा पद्धतीने, पण ह्यावेळेस तो होता म्हणून ठीक झालं सगळं. चला आता ताईनो आत्ता मी व्हिडिओची सुरुवात केली आणि व्हिडिओ टाकायचे आहेत मला सगळ्या ताई. हां काय आले काय आले का अनुष्का? इत्ती कुठं पाऊस आहे, अजिबात खाली जायचं नाही. तर पावसाचं वातावरण ताईनो बघितलं. अजून पण बघा आमच्या दार ओ का दुपारचे किती वाजले अनुष्का? 1:30 वाजलाय 1:30 आणि पाऊस बघा आता दिसतोय नाही दिसतोय. इकडं बघा मागे मगाशी पाणी काढलं मी, तोपर्यंत पाणी गॅलरी सांडलं. हा दूध प्यायचंय कशा? दूध मस्त आहे, भरपूर आहे दूध. चोकोस नाही मिळणार. तर असं एकतर असं झालेलं आहे हे बघा. मधीच बड अनुष्का जरा गपकी ग. अनुष्काला आता दूध प्यायचंय. 1:30 वाजले, 1:30 वाजता कोण दूध प्यायचं नाही, तू पण प्यायचं नाही, मिळणार नाही म्हणून सांगितले. तर मी दूध सकाळीच तापवून ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये आणि अनुष्काला आता दूध आणि चोकोस खायचंय. अनुष्का पडली ना समजेल मग तिकडं मी देणार ते. तर काय बोलायचं होतं ते बघितलं ताईंनो. असं वातावरण झालंय, असला पाऊस आमच्या इकडं. हा जवळजवळ आज 4था-5वा दिवस आहे. हा इतका पाऊस ना असं नको असं झालंय अगदी. आणि मी इकडे ना स्वीट कॉर्न सोलून ठेवलेले पोरांनी, भांडी मी अजून घासलीच आहेत. असलो पायाला हाताला गार लागतंय ना इतकं. खरंच पावसाळ्याच्या वरची अवस्था झाली. किचन मध्ये तर अगदी लाईट लावल्याशिवाय हे बघा दिसना झाले, म्हणजे उजेड अंधारच पडतोय. तर म्हटलं चला आज तरी व्हिडिओ बनवावा. किती दिवस झालं व्हिडिओ नाही बनवले. मला पण असं हे होतं, म्हणजे मला हे होण्यापेक्षा चॅनेलला त्याचा इफेक्ट खरंच होतो. शब्द येतात का बोलायला? गाणं सारखं नुसतं तुझी कंबर, फेमस गाणं. तर चला तर मी प्रयत्न नाही, मी व्हिडिओ करेनच आता आणखीन असं म्हणते. पण हे होते सुट्टीचा तर आणखीन कुठल्या ह्याच्यात
पाऊस पाऊस अख्ख्या महाराष्ट्रभर चालूच आहे, त्याच्यामुळे इतका तर अनुष्काने इतकं मगाच धन दमवले ना, मी काय बोलली व्हिडिओ मध्ये काय नाही तेच कळेना. तर भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि खरंच हा पाऊस काहीच अनुष्का आता गप्प बसणार आहे नाही. आणि ह्या पाऊसचा अजिबातच काय उपयोग नाही, नुकसानदायक आहे. आज सलग 5वा 6वा दिवस आहे असंच वातावरण आहे आमच्याकडे. असंच जवळजवळ मंगळवारपासून आमच्याकडे तैनो असाच पाऊस आहे. सगळीकडेच असा झालेला आहे. बिचाऱ्या शेतकऱ्यांचं खूप हाल नुकसान सगळंच आहे. आणि आपलं तरी काय घरात हा पावसाळा, आणि माझं तर एवढं बेकार अवस्था झाली ना काय सांगू. थांब ना मी बोलते. तर मी तेजस जेव्हा आला तेव्हा म्हटलं की नको आत्ता हे त्याची बॅग रिकामी करून नंतर जायच्या आधी थोडे दिवस, किंवा म्हणजे ह्या मेच्या एंडिंगला म्हटलेलं की त्याचे सगळे कपडे धुईन, त्याचं सगळं स्वच्छ करून इस्त्री करून त्याची बॅग भरीन. आणि ह्या पावसानं असं सुरुवात केली आहे. आणि आता त्याचे कपडे मी धुतलेले, मला इतकं टेन्शन आले कारण आता झालं हे मेचा हा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात तर त्याला सोडायचं त्याच्या स्कूलमध्ये, त्याची तयारी सगळी करायची. आणि ह्या पावसानं गोंधळ देते. थांब झालंय गरम दूध. अनुष्काला आत्ता दूध प्यायची आठवण झाली म्हणून तिला मी दूध दिलं. हे बघा दूध गरम केले. थांब इकडे घे. तर अनुष्का दूध आणि चोकोस खाते. कपडे कालचे वाळणात, आजचे वाळणात. घरातली माझी सगळी कामं झाली ती. आणि तेजस दिसत नसेल तर मी तुम्हाला सांगितले. धर खाली बस, सरळ बस खाली, सांडू नको. जो काही पाहुणा आलेला म्हणजे माझ्या बहिणीचा जो मुलगा आलेला आणि तेजस, ती दोघं दुसऱ्या पाहुण्यांकडे वास्तुशांतीला गेलेली आहेत. तर ती पण इकडं सातारच्या पलीकडे जे सज्जनगड आहे तुम्हाला माहित असेल, तर त्या सज्जनगडच्या इथं ते लोक गेलेले आहेत पूजेला. तिकडं पण खूप सारा पाऊस, तेजसनं सांगितलं लय पाऊस पडतोय. तेजस आता शनिवारी नाही तर रविवारी येईल. काय माहिती आता कधी येतोय. इकडं कुकर लावलाय मी छान मस्त. म्हणलं स्वीट कॉर्नरचं जे होतं ना ते सोललेलं होतं, ते आता शिजवून खाऊया म्हटलं. तर चला व्हिडिओ मी टाकेन. काय बोलले काय नाही मला समजेना. व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते पण होईना झालाय. असंच आता बघू कंटिन्यू, नाहीतर इथंच व्हिडिओचा मग मी एंड असं समजा तुम्ही.